आज लोकांना घरं कोणी दिली? घरं कोण देत आहे? हे घर बेघर झालेत लोक मुंबईकर, त्यांना वापस आणण्याचं काम SRA आहे, क्लस्टर आहे, रमाबाई आंबेडकर नगर, 17,000 लोकांचा प्रकल्प आम्ही करतोय. 20 वर्ष त्यांना भाडं नव्हतं. 160 कोटी रुपये मी नेऊन स्वतः वाटले. हे बघा, अशा प्रकारचं बिनविरोध होता येत नाही. आता हे पॅनल बघा, या पॅनलमध्ये ही वर्षानुवर्ष आमची लोक येतात. हा बालेकिल्ला आहे महायुतीचा, शिवसेनेचा. तिथं लोकांना माहित आहे निवडून येणार आहेत आणि त्यामुळे कामाच्या जोरावर आम्ही निवडून येतो. ठाण्यामध्ये काम केलं नाही का आम्ही? शिवसेनेने काम केलं नाही का? महायुतीने काम केलं नाही का गेल्या अनेक वर्ष? ठाणं बदललं नाही का? ठाण्यात मेट्रो नाही का आली? ठाण्यात रिंग मेट्रो सुरू होती आहे. ठाण्यातले कॉन्क्रीटचे रस्ते झालेत. ठाण्यामध्ये कोस्टल रोड आम्ही करतोय. ठाण्यामध्ये मोठं सेंट्रल पार्क आम्ही केलंय. टनेल आम्ही करतोय, मुंबई बोरिवली टनेल. किती कामं सांगू तुम्हाला? ठाणे किती बदलतंय? का लोक आम्हाला मतदान करणार नाही? आणि म्हणून लोकांना विश्वास आहे की डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही. केंद्रामध्ये महायुती आहे, राज्यामध्ये महायुती आहे आणि तेच महायुतीचं सरकार इथं पाहिजे. त्याच वेळेस डबल ट्रिपल स्पीडने या ठिकाणी विकास होऊ शकतो. आज लोकांना घरं कोणी दिली? घरं कोण देत आहे? हे घर बेघर झालेत लोक मुंबईकर, त्यांना वापस आणण्याचं काम SRA आहे, क्लस्टर आहे, रमाबाई आंबेडकर नगर, 17,000 लोकांचा प्रकल्प आम्ही करतोय. 20 वर्ष त्यांना भाडं नव्हतं. 160 कोटी रुपये मी नेऊन स्वतः वाटले. 20 वर्ष त्यांना भाडं नव्हतं. का लोक आमच्या बरोबर येणार नाहीत? मुंबईतले असेच प्रकल्प आम्ही पुढे नेतोय. मुंबई स्लम फ्री, मुंबई झोपडपट्टी मुक्त आणि सगळ्यांना घरं, जे प्रधानमंत्री महोदयांचं आहे की सर्वांना घरं, पंतप्रधान आवास योजना, त्याला आम्ही पूरक योजना सुरू केलेली आहे. आणि घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि म्हणून आम्ही OC केलं, पगडी केलं, रिडेव्हलपमेंटचे सगळे निर्णय नियम शिथिल केले. आज कोणी कधी निर्णय घेतले होते असे? आम्ही मँग्रोव्हसाठी देखील, प्रोटेक्शनसाठी, पर्यावरणासाठी देखील निर्णय घेतला. रिडेव्हलपमेंटसाठी घेतला निर्णय. फनेल झोन मधल्या हाईट रेस्ट्रिक्शन ज्या इमारती आहेत त्यांना रिडेव्हलपमेंटचा लाभ मिळावा, त्याच्यासाठी आम्ही निर्णय घेतले. काय तुम्ही केलं सांगा तरी, एक तरी सांगा. सर, विरोधी दलाचे नेते आरोप करत आहेत मोहन भागवतवरती की ते मराठी आहे परंतु मराठीमध्ये ते बोलत नाहीत, ते हिंदीमध्ये का बोलत, असं त्यांचा टीका त्यांच्यावरती करण्यात आली. अरे ते कोण टीका करतोय? काय त्यांना कामधंदा आहे का? आम्हाला काम आहेत. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी उमेदवारांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी एक ड्रीम प्रोजेक्ट दाखवण्यात आला. सत्ताधारी आहेत ते मुंबईला लुटण्याचं काम करत आहेत. आमची सत्ता आली तर आम्ही काय काय करू असे. तुम्ही 25 वर्ष लुटून झाले. सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिलं. आता सगळे एकत्र येऊन ती कोंबडी कापायचा प्रयत्न करतील, पण मुंबईकर कापू देणार नाहीत. आणि आम्ही एकदम मुंबईचे जे काय रखवालदार म्हणा, पण आम्ही मुंबईसाठी केलं. आम्ही सांगतो ना तुम्हाला, तुम्ही एक काम दाखवा, आम्ही तुम्हाला 10 कामं दाखवतो. माझं म्हणणं एकच आहे, काम करावं त्यांनी, डेव्हलपमेंटला साथ द्यावी. इतके 20 वर्ष STP नाही बांधू शकले. मी मगाशी सांगितलं. अरे असं प्रदूषित पाणी समुद्रात जातंय. मेट्रोला ब्रेक लावले, आम्ही उकडून फेकले. आता मेट्रो 3 चालू झालेली दिसली नसती तुम्हाला, कारशेड झालेलं दिसलं नसतं. आमचं प्रॅक्टिकल आणि पॉझिटिव्ह सरकारचं मत आहे. आम्ही फक्त आमचे त्रिसूत्री आहे, डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट, बस. बाकी काय